श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदार वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती 2407 7 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांच्याच या साधक निवासमध्ये आध्यात्मिक प्रासादामध्ये दरवर्षीप्रमाणे सुरू असलेला हा अष्टादशाह परमपूज्य प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व साधक गुरुबंधू गुरुजन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. दह्याची अंगी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागो नये आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोहसी समान पाहू नये पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहसी संसाठी करू नये तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात, संतांचं महात्म्य सांगतात. संतांना आपण विशेष सन्मान दिला पाहिजे, विशेषत्वाने संतांची आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये सिद्धांताचं वाक्य आलेलं आहे, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहसी समान भजू नये. संत आणि सामान्य जन हे दोन्ही सारखे नाहीत. दोन्ही दिसती सारखी परी वर्म जाणे तो पारखे असं म्हटलेले. काय संत नवती जगा मानसात्या सारिखे समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा मानसात्या सारिखे. दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखेच असले तरीसुद्धा ते साक्षात भगवंताची चालती बोलती मूर्ती असतात. म्हणून तुका म्हणे तैसे संत आणि जन, संत आणि जन सारखेच दिसत असले, व्यवहारात आपल्याला वावरत असताना दिसत असले तरीसुद्धा त्यांना सारखं भजू नये, म्हणजे दोघांची सारखी सेवा करू नये. संतांना आपण सामान्य लेखू नये, नाहीतर मग आपल्याला जो फायदा होणार आहे तो होणार नाही. याच्याकरता 3 दृष्टांत दिलेले आहेत वरच्या चरणामध्ये.
दह्याची अंगी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये. एकाच दह्याच्या पोटामध्ये एकाच दह्यापासून ताकही निघतं आणि लोणी निघतं. पण ताक आणि लोणी एकाच मोलाने आपण विकत घेतो का? लोण्याची किंमत जास्त आहे, कारण लोणी हे सार आहे आणि ताक आहे असार आहे. तसं सामान्य मनुष्य जो आहे तो ताकासारखा आहे आणि संत जे आहेत ते लोण्यासारखे आहेत. पुढचा दृष्टांत आहे, आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोषी समान पाहू नये. एकाच आकाशात चंद्रही दिसतो, तारांगणही दिसतात, परंतु चंद्र जो आहे त्याला तुम्ही तारांगणाप्रमाणे मानू नका. सामान्य लोक हे तारांगणासारखे आहेत आणि संत हे कशासारखे आहेत? चंद्रासारखे आहेत. पृथ्वीचे या पोटी हिरा गारोगोटी दोहीशी सौसाठी करू नये. एकाच पृथ्वीच्या पोटामध्ये हिराही निघतो, गारगोटीही निघते, परंतु हिरा आणि गारगोटी याला समान लेखू नये. संत हे हिऱ्यासारखे आहेत. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. त्याप्रमाणे तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. संत आणि सामान्य जन दिसायला जरी सारखेच असले तरीसुद्धा संतांची सेवा केल्यानंतर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत असते, भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून त्यांना सामान्य समजू नये. ज्यांनी ज्यांनी संतांना सामान्य समजलं त्यांच्याकडून संतांची उपेक्षा झाली. ज्ञानोबारायांना सामान्य समजलं आळंदीतल्या लोकांनी, त्यांच्याकडून उपेक्षा झाली. तुकाराम महाराजांना सामान्य समजलं रामेश्वर भट्टांनी सुरुवातीला, आणि उपेक्षा झाली, निंदा घडली. परंतु ज्यावेळेस अधिकार कळाला त्यावेळेस मग रामेश्वर भट्ट सांगतात, तुकिता तुळणीशी ब्रह्म तुकाशी आले. काय धर्मनीत तुम्हा शिकवावे हित, अवघे रचियेले हेळा, लीळा ब्रह्मांड सकळा. नाम महादेव येथे निवडला भाव, तुका म्हणे वेळे माझे तुम्हा का न कळे. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज भगवान महादेवांशी सलगी करतायत. भगवान महादेवांना लढिवाळपणे त्या ठिकाणी प्रार्थना करतायत. काय धर्मनीत तुम्हा शिकवावे हित. हे महादेवा, मी काही तुम्हाला धर्म नीत शिकवावं असं आहे का, किंवा हित शिकवावं असं आहे का? तुम्हाला चांगलं माहिती आहे धर्म काय, नीती काय, कल्याण काय, अकल्याण काय. मी शिकवावं असं नाही, कारण तुमचं सामर्थ्य किती आहे, आपण किती सामर्थ्य संपन्न आहात. अवघे रचियेले हेळा, लीळा ब्रह्मांड सकळा. हेळा म्हणजे की एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही रचना करता. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. सगळं ब्रह्मांड तुम्ही क्षणात रचता. तुम्हाला काय अशक्य आहे? एवढं तुमचं सामर्थ्य आहे. आणि तुमचं नाव महादेव आहे. नाम महादेव येथे निवडीला भाव. तुमचं नाव याच्याकरताच महादेव ठेवलेलं आहे. देवामध्ये तुम्ही महान आहात. क्षणामध्ये तुम्ही सगळ्या ब्रह्मांडाची रचना करता, क्षणामध्ये सर्व संहार करता. आणि म्हणून नाम महादेव येथे निवडीला भाव. तुमचं हे जे महादेव नाव आहे हे शास्त्राने वेदाने तुमच्या अर्थानुसार त्या ठिकाणी तो निर्णय दिलेला आहे की तुम्ही महादेव आहात. आणि म्हणून तुका म्हणे वेळे माझे तुम्हा कान कळे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जगाचं कल्याण करणारे सदाशिव असताना यावेळी माझं कल्याण करण्याचं तुम्हाला का बरं कळत नाही? वेळेवर कल्याण करण्याचं का बरं कळत नाही? म्हणजे माझं कल्याण तुम्ही लवकरात लवकर करा. तुम्ही महादेव आहात. मी काही तुम्हाला हे सांगायची गरज नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वविश्वंभर परिहारचे न लगे. आणि म्हणून तुकाराम महाराज पुढच्या अभंगात थोडंसं देवाबरोबर भांडतात. भांडावे ते गोड पुरे सकळही कोड.
सदाशिवा, तुम्हाला आम्ही जरी जसं जसं भांडावं तसं तसं तुम्हाला अधिकच ते आवडतं. काय असतं, प्रेमाची व्यक्ती असते त्याच्यामध्ये ती भांडायला लागली तरी आनंद होतो. रोषे प्रेम दुनवटे पढियंतयाचे, अहो तान्हयाचे लागता झटे. प्रेमाच्या व्याख्या सांगत असताना प्रेम कशाला म्हणतात? जे वेगळं होऊ देत नाही त्याला प्रेम म्हणतात. जे आपल्या सुखदुःखाचा विचार करत नाही, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखदुःखाचा विचार करतं, त्याला प्रेम म्हणतात. दोषात जे वाढतं त्याला प्रेम म्हणतात. भांडणात जे वाढतं त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. म्हणून संतसुद्धा देवाबरोबर भांडतात, श्री तुकोबाराय देवाबरोबर या ठिकाणी भांडतात. म्हणतात भांडावे ते गोड. तुम्हाला आमचं भांडणसुद्धा गोड लागतं, कारण तुमचं आमच्यावर प्रेम आहे. आणि भांडल्यामुळे काय होतं, पुरे सकळही कोड. तुम्ही प्रसन्न होता आणि आमच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत पूर्ण करता. आयसा घरीची या मोळा, ठावा निकटा जवळा. असा तुमच्या घरचा मोळा म्हणजे रीत आहे, तुमची चालरीत अशी आहे. आणि ठावा निकटा जवळा, मी तुमच्या जवळ असल्यामुळे मला ही तुमची रीत माहिती आहे. तुम्हाला भांडल्यानंतर आणखीन आनंद होतो आणि तुम्ही जे काय आहे मी मागितलं आहे ते माझं पूर्ण करता. जसा रडल्यानंतर आई त्या ठिकाणी मुलाकडे लक्ष देते, तसं आम्ही भांडल्यानंतर मग मात्र तुम्ही आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करता. हाक देता दारी, येती जवळी सामोरी. मी जर तुम्हाला हाक दिली, दरवाजातून हाक दिली किंवा तुमच्या दरवाजात येऊन तुम्हाला हाक दिली, तर येती जवळी सामोरी, लगेच तुम्ही प्रगट होता, माझ्यासमोर त्या ठिकाणी उभे राहता. तुका म्हणे शिवे, मागितले हाती द्यावे. देवा, तुमचं नाव शिव आहे आणि नावाप्रमाणेच सगळ्यांचं कल्याण करणारे तुम्ही आहात. जे काही आम्ही मागितलेलं आहे ते सगळं तुम्ही आमच्या हातामध्ये देता. आता पुढचा जो अभंग आहे तो जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे अभंग रामेश्वर भट्टांनी बुडवायला सांगितले. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना बोलून घेतलं, तक्रार केली होती मंबाजीभाऊ गोसावी यांनी. तुम्ही अभंग लिहिता? म्हटले हो. मी लिहित नाही, देवाची मला तशी आज्ञा आहे, देवच माझ्याकडून बोलवून घेतो. तुम्हाला अभंग करण्याचा अधिकार नाही. म्हटले केले त्याचं काय करायचं? म्हटले बुडवून टाकायचे. आणि मग जगद्गुरू श्री तुकोबारायांना कष्ट झाले, दुःख झालं. सावकारकीच्या वह्या बुडवल्या तेव्हा एवढं दुःख झालं नाही, परंतु हे अभंग रूपी धन बुडवताना दुःख झालं. आणि महाराजांनी 13 दिवस त्या ठिकाणी जिथे अभंग बुडवले तिथे अनुष्ठान केलं. आणि अजून भगवान परमात्मा येत नाहीत, तेव्हा तुकाराम महाराज त्या ठिकाणी देवाशी बोलतात, 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता माय बापा. 13 दिवस झाले मी त्या ठिकाणी बसलेलो आहे, कडकडीत उपोषण केलेलं आहे. आणि तू मात्र अनंत असूनसुद्धा, आमचा मायबाप असूनसुद्धा तू त्या ठिकाणी मला प्राप्त होत नाहीस. पाषाणाची खोळ घेऊन बैसलाशी, काय ऋषिकेशी झाले तुझं? तू काय पाषाणाचं आवरण घेऊन बसलास की काय? मी बाहेर बसलो आहे, तुला दिसत नाही का काय? मी बाहेर बसलो आहे, तुला कळत नाही का काय? पाषाणाची खोळ घेऊन बैसलाशी, काय ऋषिकेशी? तू ऋषिकेश आहेस, तुला सर्व काही कळतं. आमच्या इंद्रियांचा तू मालक आहेस. मी इथे निश्चक्र होऊन बसलेलो आहे, अन्नपाण्याचा त्याग करून बसलेलो आहे, आणि असं असताना तुला काही कळत नाही का? तुझवरी आता प्राण मी तेजीन, हात्या मी घालीन पांडुरंगा. आता मी त्या ठिकाणी माझा प्राण त्याग करील, आणि त्या प्राण त्याग केल्याची हत्या मात्र मी तुझ्यावर घालील पांडुरंगा. फार विठाबाई धरली तुझी आस, करेन जेव्हा नाश पांडुरंगा. मी तुझी, हे विठाबाई, हे आई, मी तुझी आशा धरून बसलेलो आहे, तू मला दर्शन द्यावंस. आणि म्हणून 13 दिवस इथे बसलेलो आहे.
नाही जर तू मला दर्शन दिलं हे ना देवा, तर करीन जीवा नाश पांडुरंगा, माझ्या जीवाचा मी काय करील, नाश करीन. तुका म्हणे आता मांडिले निर्वाण. आता मी या ठिकाणी काय केलेलं आहे, निर्वाण मांडलेला आहे, म्हणजे अखेरचा उपाय केलेला आहे. प्राण हा सांडीनं तुझवरी, तू जर भेटला नाहीस ना, तर देवा मी हा अखेरचा उपाय तुझ्याकरता माझा प्राणसुद्धा त्याग करायला आता मी तयार झालेलो आहे. लोक फार वाखा अमंगळ झाला, त्याचा त्याग केला पांडुरंगा. विषयी चेवलो मीपणा मुकलो, शरण तुझा आलो पांडुरंगा. घरदार अवघी तेजिली नारायणा, जीवीच्या जीवना पांडुरंगा. तुका म्हणे पडिलो पुंडलिकापाशी, 10 ऋषिकेशी आलिंगी मज. तुकाराम महाराज या अभंगामध्ये थोडेसे उद्विग्न होऊन लोकांनी विनाकारण दिलेला त्रास, मंबाजी बुवांनी दिलेला त्रास, वह्या बुडवायला लावल्या, गावातून हाकलून दिलं, तेव्हा तुकाराम महाराजांना थोडासा उद्वेग निर्माण झालेला आहे. तुकाराम महाराजांचा स्वभाव असा आहे, सुखाचा प्रसंग असेल देवाशीच बोलायचं, दुःखाचा प्रसंग असेल तरी देवाशीच बोलायचं. काय, जीव भाव तुझं सांगो, मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या विठ्ठला. आपला जीव भावसुद्धा लोकांना सांगण्यापेक्षा देवाला सांगायचं. लोकांना सांगितलं, लोक तेवढ्यापुरतं म्हणतात वाईट झालं, नंतर म्हणतात बरं झालं, याला असंच पाहिजे. तुकाराम महाराज देवाला सांगतात, सुख असेल दुःख असेल सर्व काय असेल देवाला सांगतात. म्हणजे लोक फार वाखा अमंगळ झाला. लोक अमंगळ, हे सगळे लोक जे आहेत ते सगळे अमंगळ वागू लागलेले आहेत आणि त्यांचा फार वाखा झाला. वाखा म्हणजे उपद्रव झाला मला, म्हणून त्याचा त्याग केला पांडुरंगा. मी लोकांचा काय केलेला आहे, आता त्याग केलेला आहे. ते अमंगळ वागतात, उपद्रव करतात आणि म्हणून मी त्यांचा त्याग केला आहे. विषयी चेवलो मीपणा मुकलो, शरण तुझं आलो पांडुरंगा. विषयी मी सावध झालो, चेवलो म्हणजे जागा झालो आहे, मला कळलं आहे विषयामध्ये काही सुख नाही. आणि मीपणा मुकलो, माझा अहंकार सोडून शरण तुझं आलो पांडुरंगा. मी तुला आता शरण आलेलो आहे. घरदार अवघी तेजिली नारायणा, तुला शरण आलेलो आहे. बाकी सगळी आसक्ती मी सोडलेली आहे. घर दार अवघी तेजिली नारायणा, सगळं काही सोडून आलेलो आहे. घरदार माझं सोडलेलं आहे, पत्नी यांची सर्वांची आसक्ती सोडलेली आहे. कारण तू माझ्या जीवाचं जीवन आहेस, तू माझा आत्मा आहेस, तूच परमप्रेमास्पद आहेस. तुका म्हणे पडिलो पुंडलिकापाशी, 10 ऋषिकेशी आलिंगी मज. आणि मी तुला शरण आलो आहे आणि कुठपर्यंत आलो आहे, तुका म्हणे पडिलो पुंडलिकापाशी, पुंडलिकाजवळ मी पडलेलो आहे. आता तू लवकर धावत ये, तू ऋषिकेशी आहेस, सगळं मनातलं जाणणार आहेस आणि आलिंगी मज, मला तू आलिंगन दे. पुंडलिकापाशी म्हणजेच संतांच्या जवळ मी आलेलो आहे. पुंडलिकराय हे महान संत आहेत आणि म्हणून पुंडलिकाजवळ आल्यानंतर तरी तू मला भेट देशील म्हणून त्यांचा आश्रय मी केलेला आहे. अवघ्या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. पुढचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी आपलं मन कसं देवाला समर्पित करायचं हे सांगितलेलं आहे. देवाला काय काय समर्पण करायचं, वस्तू समर्पण आहे, क्रिया समर्पण आहे आणि तत्व समर्पण आहे. आपल्याकडे जी काही तत्व आहे ते देवाला समर्पित करायची. मन नावाचं तत्व आहे. कसं देवाला समर्पण करायचं, मनाचं स्वरूप आहे संकल्प आणि विकल्प. हे संकल्प विकल्प सगळे देवाच्या संबंधीच कसे करायचे हे अभंगात सांगितले बघा. करशी की न करशी माझा अंगीकार, हा माझा विचार पडला देवा, तू माझा अंगीकार करशील की नाही करशील. मनामध्ये संकल्प असतात आणि विकल्प असतात. म्हणजे मनाने, तुका मने हेची संकल्प वाहने, मनाने सुद्धा हेच संकल्प सारखे. देव आपला अंगीकार करील की नाही, करणार की नाही देवा, करशील की नाही करणार माझा अंगीकार.
देशी की न देशी पायाचे दर्शन म्हणून मन स्थिर नाही. मला तू दर्शन देशील का नाही देणार? एक मन म्हणतंय देईल, दुसरं मन म्हणतंय कसं काय देईल, आपला काय अधिकार नाही. असं सारखं देवाचंच चिंतन, दर्शनाचं चिंतन. म्हणून माझं मन स्थिर नाही. बोलशी की न बोलशी माझं सवे देवा, माझ्याशी तू बोलशील का नाही बोलणार? म्हणून या जीवा भय वाटे, म्हणून मला भीती वाटते. बोलणार नाहीस म्हणून भीती वाटते, बोलल्यावर आनंदच आहे. दर्शन नाही देणार म्हणून त्या ठिकाणी मन स्थिर नाही. होईल की न होय तुझं माझं आठव देवा, तुला माझी आठवण होईल का नाही होणार? पडीला संधी हाची, म्हणजे मला तो संशय निर्माण झालेला आहे, होईल की नाही देवाला आपला आठव. आणि तुका म्हणे मी तो कमाईचा हीन, म्हणून शीन करी देवा. का बरं तुम्हाला एवढा संशय वाटतो? का बरं एवढे संकल्प विकल्प निर्माण होतात? का तुमचा निश्चय होत नाही मी दर्शन देणारच आहे? म्हणजे त्याचं कारण सांगितलं. तुका म्हणे मी तो कमाईचा हीन, मी पुण्यदरिद्री आहे, माझ्याकडे पुण्यरूपी कमाई नाही. तुमचं दर्शन पाहिजे असेल तर त्याला पुण्यवान मनुष्य पाहिजे, ते पुण्य माझ्याकडे नसल्यामुळे मला खेद वाटतो. मी दुःख करतोय देवा, पण जरी पुण्य नसलं तरी तुम्ही कृपा करा आणि लवकर माझा काय कर, मला काय द्या, दर्शन द्या, माझ्याशी तुम्ही बोला. ऐसा माझा कोण आहे भीड भार, नावाचा मी फार वाया गेलो. काय सेवा रुजू आहे सत्ताबळ, ते मज रावळ कृपा करी. काय अतिशुद्ध आहे कुळधर्म, जेने पडे वर्म तुझे ठावे. कोण तपोनिधी दानधर्मशील, अंगी एकबळ आहे सत्ता. तुका म्हणे वाया झालो भूमिभार, होईल विचार काय नेनो. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपलं दीनत्व प्रगट केलेलं आहे. देवाला जर काय आवडत असेल तर देवाला नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये असं लिहिलं आहे, ईश्वरस्यापि अभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच्च. ईश्वराला अभिमान आवडत नाही आणि दीनता खूप आवडते. कृपावंत किती दीन बहु आवडते. देवाला दीनाचा सोयरा पांडुरंग म्हटलेला आहे. म्हणून आपली दीनता महाराज या ठिकाणी या अभंगातून प्रगट करतात. ऐसा माझा कोण आहे भीडभार, त्या ठिकाणी माझी अशी कोणती भीड आहे देवा की ज्या योगाने तू मला भेट देशील, किंवा मी असा कोणता नामांकित भक्त लागून गेलो, नावाचा मी फार वाया गेलो. हो, वास्तविक पाहता माझ्याकडे तुम्हाला भीड पडावी असा काही मी मोठा नाही. आदर मान प्रतिष्ठा काही नाही माझ्याकडे अशी. ऐसा माझा कोण आहे भीडभार, आणि नावाचा मी फार वाया गेलो. तसं पाहायला गेलं तर मी नामांकित सुद्धा नाही, वायाला गेलेला मनुष्य आहे मी. काय सेवा रुजू आहे सत्ताबळ, ते मज रावळ कृपा करी. माझ्याकडे माझी अशी सेवासुद्धा रुजू झालेली नाही, तुमच्याकडे मान्य झालेली नाही. तुम्हाला मान्य असलेली कुठलीच सेवा माझ्याकडे नाही. माझ्याकडे सत्ताबळ नाही. जे मज रावळ कृपा करी, जेणेकरून रावळ म्हणजे परमात्मा किंवा रावळ म्हणजे स्वामी देव, ते माझ्यावर कृपा करतील. माझ्याकडे सेवा नाही, माझ्याकडे सत्तेचं बळ नाही, माझं नावही मोठं नाही, मान्यताही नाही काही, जेणेकरून तुम्ही माझ्यावर कृपा करावी. काय यातीशुद्ध आहे कुळधर्म कुळकर्म, माझी यातीसुद्धा शुद्ध नाही. माझी काय याती शुद्ध आहे? महाराजांनी प्रतिपादन केलेलंच आहे. याती क्षुद्र, वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळपूज्य. भले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. म्हणून याती शुद्ध आहे कुळकर्म, माझं काय कुळकर्मसुद्धा शुद्ध आहे, यातीसुद्धा शुद्ध आहे. तेने पडे वर्म तुझे ठाई. याती शुद्ध असते, कुळकर्म चांगलं असलं तर तुझं वर्म मला कळलं असतं, तुझी भक्ती मला नीट कळली असती, परंतु ते माझ्याकडे काहीच नाही. क्षुद्रवंशी जन्मलो, हो, म्हणून दंबे मोकलिलो.
कोण तपोनिधी दानधर्मशील. मी काय असा तपोनिधी थोडा आहे, दानशील धर्मशील आहे का? अंगी एक बळ आहे सत्ता. माझ्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचं बळ नाही. वैराग्याचं बळ नाही, निश्चयाचं बळ नाही, अभ्यासाचं बळ नाही, सत्तेचं सुद्धा बळ नाही. तुका म्हणे वाया झालो भूमिभार, होईल विचार काय नेनो. मी त्या ठिकाणी जगणं माझं सगळं व्यर्थ आहे, पृथ्वीला मी भारभूत आहे. यापुढे आता माझं कसं होईल हा विचार मला कळत नाही, किंवा मला भेट देण्याविषयी तुमचा विचार काय होईल ते सुद्धा मला कळत नाही. म्हणून तुका म्हणे वाया झालो भूमिभार, फुकटच मी आता भूमीचा भार झालो, होईल विचार काय नेनो. साच मज काय कळू नये देवा, काय तुझी सेवा, काय नव्हे करावे ते बरे, जेणे समाधान सेवावे हे वन न बोलावे. शुद्ध माझा भाव होईल तुझे पायी, तरीच हे देई निवडुनी. उचित अनुचित कळू आली गोष्टी, तुझे कृपादृष्टी पांडुरंगा. तुका म्हणे मज पायासवे चाड, सांगशी ते गोड आहे मज. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, परत आपला जीवभाव सांगतात, आपलं दीनत्व प्रगट केलं, आणि पुन्हा देवाच्या सामर्थ्याचं चिंतन तुकाराम महाराज या अभंगात करतात. हे देवा, मला काही खरं कळू नये काय, सत्य कळू नये का? मला कळलं पाहिजे, खरं कळलं पाहिजे. काय खरं आहे ते मला कळलं पाहिजे. काय तुझी सेवा काय नव्हे, जर मी तुझी सेवा केली तर काय होणार नाही, हे खरं आहे. पण हे मला काय कळू नये का? पण मला कळत नाही, त्याला मी तरी काय करू. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. पण मला ते कळत नाही. तुझी सेवा केल्यावर खरं तर काय होणार नाही, सगळं काय होईल, पण ते मला न कळल्यामुळे करावे ते बरे जेणे समाधान. मला जेणेकरून समाधान वाटेल ते मी करतो. सेवावे हे वन न बोलावे. कोणाशी न बोलता त्या ठिकाणी आपलं वनामध्ये जायचं आणि तुझं चिंतन करायचं, हे मला बरं वाटते. शुद्ध माझा भाव होईल तुझे पायी, तरीच हे देई निवडून. माझा शुद्ध भाव तुझ्या पायाच्या ठिकाणी राहील, असं तू त्या ठिकाणी तरीच हे देई निवडून, असा तू निर्णय कर. आणि माझा भाव तुझ्या शुद्ध भावाच्या ठिकाणी राहील असा निर्णय मला तू निवडून दे. म्हणजे मला असा निर्णय करून दे की सतत माझा भाव तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. उचित अनुचित कळू आली गोष्टी, तुझी कृपादृष्टी पांडुरंगा. तुझ्या कृपादृष्टीमुळे मला आता उचित काय आहे, अनुचित काय आहे, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, सगळं कळायला लागलेलं आहे. तुका म्हणे मज पाया सवे चाड. मला आपली तुझ्या पायाची इच्छा आहे. सांगशी ते गोड आहे मज. तू जे काय सांगशील ते आता मला काय वाटतंय, गोड वाटते. म्हणजे तू जो मला निर्णय देशील, तू जे कर म्हणशील ते मी आता करील. म्हणून मला तू त्या ठिकाणी सांग, मी आता काय करू. नाही कंटाळलो परी वाटे भय, करावे ते काय न कळता. जनवन आम्हा समानीचे झाले, काम क्रोध केले पावटणी. षडऊर्मी शत्रू जिंकिले अनंता, नामाचे या सत्ता बळे तुझ्या. मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा, स्वामी करील शिरसा पाळावे ते. म्हणून तुका अवलोकोनी पाय, वचनाचे पाहे वासे. त्या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्याला प्राप्त झालेली जी स्थिती आहे ती सांगतात. नाही कंटाळलो परी वाटे भय, करावे ते काय न कळता. जेव्हा इतके दिवस मी सेवा करूनही तुझ्या कृपेने जगात सत्य काय हे मला कळू नये काय, नाही हे झालं आहे. देवा, मी तुझ्या सेवेला कंटाळलो नाही, परंतु तुझी सेवा कशी करावी हे न कळल्यामुळे मला भय वाटते. नाही कंटाळलो परी वाटे भय.
मी तुझ्या सेवेला कंटाळलो नाही. करावे ते काय नका, पण कशी तुझी सेवा करायची नेमकी, तुझं ध्यान कसं करायचं, तुझं चिंतन कसं करायचं, हे मला न कळाल्यामुळं मला भीती वाटते की बा आपली सेवा जी आहे ती देवाला पोचते की नाही, देवाला मान्य होती की नाही, देवाला पसंत पडते की नाही, म्हणून मला थोडीशी भीती वाटते. जनवन आम्हा समानाची झाले, काम क्रोध केले पावटणी. आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने सेवा मी करतोय, सेवा करता करता जन वन आम्हा समानाची झाले. जन आणि वन आम्हाला सारखंच झालेलं आहे. काय जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. म्हणजे आम्ही जनात असलो तरीसुद्धा वनात असल्यासारखेच आहे. तुझं चिंतन करतो, कोणाची आसक्ती आमच्या अंतःकरणामध्ये नाही. म्हणून जनवन आम्हा समानाचे झाले, कामक्रोध केले पावट. आणि कामक्रोधाची आम्ही पायरी केलेली आहे, म्हणजे त्यांच्यावर आम्ही पाय दिलेला आहे, त्याच्यावर आम्ही विजय मिळवलेला आहे. षडूर्मी शत्रू जिंकिले अनंता, नामाची सत्ता बळे तुझ्या. तुझ्या नामाच्या सत्तेमुळे, तुझ्या सत्तेमुळे, तुझ्या नामाच्या सत्तेमुळे आम्ही ह्या षडूर्मी ज्या आहेत, षडविकार असतील, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, ह्या सगळ्या षडूर्मी ज्या आहेत, शत्रू आहेत ते, हां काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. म्हणून ही षडूर्मी जिंकल्या तुझ्या नामामुळे. आणि मुख्य धर्म आम्हा सेवकाचा ऐसा, स्वामी करील शिरसा पाळावे ते. आता आम्ही सेवक आहोत, आमचा मुख्य धर्म जर काय असेल तर स्वामी जो काय आज्ञा करेल, तुम्ही जी काय आज्ञा कराल ती शीर्षा वंदे माळून तिचं पालन करायचं. म्हणून तुका अवलोकनी पाय, वचनाचे पाहे वासे का. म्हणजे तुमच्या पायाचं स्मरण करत करत, तुमच्या स्वरूपाचं स्मरण चिंतन करत करत, तुम्हाला पाहत पाहत जे काही तुम्ही वचन आम्हाला सांगणार आहात, तुम्ही मला आज्ञा करणार आहात, ते आज्ञा आम्ही पालन करणार, तशी तुमची सेवा आम्ही करणार आहे. म्हणून तुमच्या वचनाची वाट मी पाहत आहे. संसार सोहळे भोगती सकळ, भक्ता त्यांचे बळ विठोबाचे. भय चित्ती धाक न मनिती मनी, भक्ता चक्रपाणी संभाळीत. हां राहिलं का? हां असं झालं बघा. वायाविन हा वाढीला वायाविन हा वाढविला लौकिक, आणिला लटिका वाद दोघा. नाही ऐसा झाला देव माझ्या मते, भुकेले जेविते काय जाणे. शब्द ज्ञाने गौरविली हे वैखरी, साचते अंतरी बिंबेची ना. झालो परदेशी गेले दोन्ही ठाय, संसार ना पाय तुझे देवा. तुका म्हणे मागे कळो येते ऐसे, न घेतो हे पिसे लावून या. अभंगाला आपल्या सगळ्यांची मदत पाहिजे बरं का. अभंगाचं थोडंसं चिंतन पहिल्या चरणामध्ये थोडंसं अनेक महापुरुषांनी वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. वायाविना हा वाढविला लौकिक, आणिला लटिका वाद दोघा. देवा, तुकाराम महाराज देवाशी बोलतायत. तुम्ही त्या ठिकाणी हा फुकटच माझा लौकिक वाढवलेला आहे, व्यर्थच माझा लौकिक वाढवलेला आहे. ह्या लौकिकाने काय झालेलं आहे म्हणले, आणिला लटिका वाद दोघा. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये ह्या लौकिकाने काय निर्माण केलेलं आहे? वाद निर्माण केलेला आहे.
का वाद निर्माण झाला? कारण माझा हा लौकिक वाढल्यामुळे मला तुमचं दर्शन होत नाही, तुमची भेट होत नाही. पुढे असं लिहिलंय, नाही ऐसा देव झाला माझ्या मते. आणि मला तुमचं दर्शन होत नसल्यामुळे, मला तुमचा आनंद मिळत नसल्यामुळे माझ्या दृष्टीने इतकी प्रार्थना करून सुद्धा देव दर्शन देत नाही. का? या लौकिक वाढलेल्यामुळे. आणि म्हणून मला आता असं वाटतंय, नाही ऐसा देव झाला माझ्या मते. ज्या अर्थी मला तू ओढ येत नाही ना, त्या अर्थी तू नाहीसच. असा हा वाद तुझ्या आणि माझ्यामध्ये या लौकिकाने वाढवला. असा एक अर्थ बाबा सांगा. आणखीन काय नवीन? कारण जे अर्थ सार्थकातले इथले अर्थ, ते अर्थ, दोन्ही अर्थ आहेत, विस्ताराने आहेत, ते महापुरुषांनी केलेले अर्थ. पण मला असा आपला सरळ सरळ अर्थ वाटला. बरोबर, विचार करता. हां. हम्म. हम्म. हो. अमर तू खरा, नवे कैसा मी दातारा, चाल जाऊ संता पुढे. हा. हा. हो. हो. दोघांमध्ये वाद कोणता आला याच्यामध्ये? ज्येष्ठ कनिष्ठ भावाचा वाद आला. मी आतापर्यंत देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी असं म्हणत होतो. पण आता मी ह्या रीतीने म्हणायला लागलो, अमर तो खरा काय सानवे मी जाता, असा भाव एक अंतकरण. हा कशामुळे? साच तू लटिका तैसा मीही म्हणे तुका. असं मी पण म्हणायला लागलो, तूच काय श्रेष्ठ, मी पण श्रेष्ठ. पण तुझ्या वाच्यार्थाच्या ठिकाणी जे काही श्रेष्ठपण आहे, जगताची उत्पत्ती स्थिती लय न करता येणं, ते मी करू शकत नाही. हां. कर्तुम अन्यथा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न माझ्या वाच्यार्थाच्या ठिकाणी कधीच लागत नाही. त्यामुळं ज्ञान जरी झालं तरी सुद्धा सेवक भाव आणि ठेवला पाहिजे. ईश्वर आहे, जीव जीव आहे. वाच्यार्थाला धरून सगळं हा ज्येष्ठ कनिष्ठ भाव मानला पाहिजे. पण मी मानायला तयार नाही ना. पण मीच म्हणतो असं नाही, लोक पण म्हणतात की हे चुकीचा तुलनेची म्हणतो असं एक भाव कर. अच्छा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ध्वनी अर्थ आहे का, माझ्या ठिकाणी अजून कारण शरीराचं अज्ञान आहे, हे त्याच्यामध्ये धन्यवाद. नाही ऐसा झाला देव माझ्या मते. देव नाही असं झालं म्हणायचं का? आज म्हणजे जसं शास्त्राने सांगितलं असा देव नाही. शास्त्राने सांगितलंय तो जो परमात्मा आहे, करशी तरी नव्हे काय, राईचा डोंगर पर्वत राई, असं जे तुझं सामर्थ्य उत्पन्न झालं ते मला दिसत नाही. त्याच्याशी भांडतात, म्हणजे त्याचं अस्तित्व नाही असं नाही म्हणत. तुझं अस्तित्व असलं, पण तुझं जे वर्णन शास्त्राने केलं ते मला प्रतीतीला येत नाही. सर्वज्ञ सर्वशक्तिमान वगैरे हे जे वर्णन केलं, तर असं नाही परमात्मा. तत्वता त्याचं जे रूप आहे तेच आहे. पण ते तत्वता असणार रूप उपाधी सहित असताना मात्र त्याच्या ठिकाणी भेद आहे, कल्पित भेद आहे, हे पण मी विसरून गेलो. लोकात माझी कीर्ती झाल्यामुळे मी त्या कल्पित भेदाकडे दुर्लक्ष करायला लागलो, असं म्हणतो. बरोबर आहे. आपला अर्थ म्हणजे भोंग्याला शिवणारा अर्थ आहे. भुकेलेला मनुष्य काय आणि त्या जेवणाऱ्याला काय तृप्ती झाली, हे ते भुकेलेल्या माणसाला कळत नाही. त्याला आपल्या ठिकाणी भुकेचं जेवढं दुःख आहे तेवढं त्याला जाणीव आहे, पण जेवणाराचं सुख कुठं त्याला माहिती. तसं अनुभवी जे अनुभूती संपन्न जो महात्मा आहे, तो विचार माझा झालेला नाही तुझ्या संबंधात. बरोबर.
म्हणून भुकेले जेविते काय जाणे. भुकेलेला मनुष्य आहे, जेवणाऱ्याला जी तृप्ती झालेली असते ती भुकेलेला काय होणार आहे. तसं तुझ्या दर्शनाने होणारी तृप्ती मला होत नाही. मी अजून तुझ्या दर्शनाच्या संबंधाने भुकेलेलाच आहे. आणि मी भुकेलेला असल्यामुळे भुकेले जेविते काय जाणे, जेवणाऱ्याचं जी तृप्ती असते ती भुकेलेला कशी कळेल. म्हणून माझ्या दृष्टीने तुम्ही हां हां हो. आणि नाही ऐसा झाला देव माझ्या मते. कारण काय, शब्दज्ञाने गौरविली हे वैखरी. माझी वैखरी जी आहे शब्दज्ञानाने गौरवलेली आहे, शृंगारलेली आहे. मी शब्दज्ञानी झालेलो आहे, मला अजून अनुभव आलेला नाही. काय, शाब्दिकाचे काम नाही येथे, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. तसं देवाचं सुद्धा ज्ञान जे आहे, कारण शब्दातच जर अडकला तो काय, परमात्मा तत्व जे आहे ते शब्दाच्या सुद्धा पलीकडचं आहे. हे शब्देविन संवादीजे, इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीजे. हां, किंवा हाच शब्दाची वालीप फेडीजे, मग ब्रह्माचियाच्या अंगा घडीजे. हां, असं असताना मी त्या शब्दात अडकलोय. अजून शब्दज्ञानातच त्या ठिकाणी माझं वैखरी शृंगारलेली आहे. म्हणून साचते अंतरी बिंबेची ना. खरं असलेलं जे तत्व आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते मात्र माझ्या अंतकरणात अजून ठसलेलं नाही, त्याचा अनुभव आला नाही. म्हणून मला त्या ठिकाणी झालो परदेशी नाही, दूरच राहिलं. त्याच्यानंतर तुझ्या संबंधाने ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती तर ती त्याच्यापेक्षा दूर राहील. हे माझ्या सातचे अंतरी बिंबेचे, मला खऱ्या अर्थाने माझ्या अंतकरणात हे अनुभवाला आलं नाही. त्यामुळं मी असं सांगतो, वास्तविक ते लक्षात आल्यावर तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्याच्यात वेगळं सांगितलं. माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाचे राशी तुका म्हणे. असं काय त्याची सुरुवात काय, एक देवाची पै झालो, देवाची पै झालो, ऐशेनं काय बोलो पडाल पत्नी. एक म्हणते आम्ही देवाची पै रूपे, तुमचे नि बापे न चुके जन्म, देवे उचलेली सोमुखे मेदिनी, तुमचे गोनी न उचले. तो माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी, पद जो अभिलाषी, माझ्या राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाचे राशी तुका म्हणे. हा तुकोबारायांचाच अभंग आहे. पुढे जाय त्यावेळेला यथार्थ आहे. त्यावेळेला हे नाही म्हणणार की नाही ऐसा झाला देव माझ्या मध्ये. बरोबर. म्हणजे वाच्यार्थात जी शक्ती आहे, सर्वज्ञता सर्वशक्तिमत्ता, ती जीवाच्या वाच्यार्थात येऊच शकत नाही. तो अल्पज्ञ आणि अल्पशक्ती म्हणत राहतात. तो सेवकच राहणार आणि परमात्मा सेवेत राहणार त्यावेळेला. आणि हे जे झालेलं ज्ञान हे अर्ध ज्ञान आहे. कोणतं, की तू आणि मी एकच आहे, अमर तो खराब मी काही शेनळीचे जात आहे, तात्विक रीतीनं झालं. परंतु शब्द ज्ञानापुढं त्याचं ते ज्ञान झालं नाही. त्याच्यानंतरचं जे ज्ञानात तर प्रेमलक्षणात्मक भक्ती हे तर दूरच राहील. आणि हे सगळं मला होत नाही याची जाणीव आहे. याची जाणीव तुकोबाराय म्हणतात. म्हणजे दोन्ही अर्थाने मला ते पाहिजे, ते व्हायला पाहिजे. ते आपण भुकेले जेवी ते काय जाणे, अशी माझी स्थिती झाली. बरोबर. झालो परदेशी गेले दोन्ही ठाय. मी आता परदेशी झालो, म्हणजे देवही गेला, संसार ना पाये तुझे देवा. मला संसारातलंही सुख मिळालं नाही आणि तुझी प्राप्ती झाली नाही. तुका म्हणे मागे कळू येते ऐसे, न घेतो हे पिसे लावून. मला मागेच जर हे कळालं असतं तर कशाला तुझ्या नादाला लागलो असतो, आपलं संसारातलं सुख तरी घेतलं असतं. स्वीकारलं. हां हो, मी वास्तव जसं आहे तसं स्वीकारलं असतं. हो, पण आता माझी तशी स्थिती नाही. तशी नकळे तत्वज्ञान मूढ माझी मती, परिध्यातो चित्ती चरण कमळ. आगमाचे भेद मी तो काय जाणे, काळतो चिंतने सारी तसे. काही नेणे परी म्हणवितो दास, होईल त्याचा त्यास अभिमान. संसाराची सोय सांडीला मार्ग, दुराविले जग एका
घाई मागील लागाचे केलेसे खंडन एकाएकी मन राखिले तुका म्हणे आगा रखुमा देवीवरा भक्त करुणा करा सांभाळावे. तुकाराम महाराज देवाला त्या ठिकाणी करुणा भागतात. नकळे तत्वज्ञान मूढ माझी मती मूढ आहे, मंद आहेत, माझी बुद्धी मंद आहे, म्हणून मला ते तत्वज्ञान तुमचं काही कळत नाही. तुम्ही काय सांगितलं का आमच्या डोक्यावरून गेलं. परिध्यातो चित्ती चरण कमळ परिध्यातो चित्ती चरण कमळ. आम्ही आपलं देवाचं चरण कमळ त्याचं ध्यान करतो. आगमाचे भेद मी तो काय जाणे. शास्त्रामध्ये जे काही भेद सांगितलेले आहेत, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, जीव जीवाचा भेद, जडाचा भेद, सगळी प्रमेय सांगितलेले आहेत. हे मला काही कळत नाही. मी तो काय जाणे. काळ तो चिंतने सारी. तसे भगवंताचं चिंतन करत करत मी माझा काळ सारतो. काही नेणे परी म्हणवितो दास. मला काही कळत नाही, पण मी आपला देवाचा दास आहे असं मी त्या ठिकाणी देवाला म्हणतो. मी तुझा दास आहे. होईल त्याचा त्यास अभिमान. आणि देव अभिमानी आहे. पांडुरंग अभिमानी. जीवदानी कोवसा. तो अभिमानी आहे. हो, त्याला त्याच्या नामाचा अभिमान आहे, त्याला त्याच्या दासाचा अभिमान आहे. असं असल्यामुळे होईल त्याचा त्यास अभिमान. तो अभिमान धारण करील आणि संसाराची माझा त्या ठिकाणी उद्धार करील तो परमात्मा. याच्याकरता मी संसाराची सोय सांडीला मार्ग दुराविले जग एका घाई. संसाराची आश्रय मी त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे. संसारातली जी काही साधनं आहेत किंवा ही साधनं आहे, मार्ग आहे, हा मी सोडलेला आहे. हो, संसाराचा संबंध व त्याचा मार्ग मी सोडून दिलेला आहे. अशा एका रीतीने एका गावामध्ये जगाला एका बाजूला सारलेलं आहे. दुराविले जग एका घाई. निश्चयाच्या घावाने सगळं बाजूला केलेलं आहे मी. आणि मागील लागाचे केलेसे खंडन एकाएकी मन राखी येले. ज्या लोकांशी जुने संबंध होते त्याचा देखील संबंध टाकून दिला आणि मन एकाग्र करून ठेवलेले आहे. मागील लागाचा याचा अर्थ जोग महाराजांच्या गाथेमध्ये संचित कर्म असा दिला आहे. मागचं जे संचित कर्म आहे त्याचाही मी संबंध सोडला. एकाएकी मन राखी येले. एकाएकी म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मन माझं एकाग्र केलं. तुका म्हणे आगा रखुमादेवीवरा भक्त करुणा करा सांभाळावे. तुम्ही रखुमादेवीवर आहात. म्हणजे आईसाहेबांनी ज्यावेळेस तुम्हाला हाक मारले त्यावेळेस तुम्ही धावून गेला, तसं मलासुद्धा आणि भक्तांचे करुणा कर आहात. तुम्ही भक्तावर करुणा करणारे आहात. माझासुद्धा तुम्ही सांभाळ करावा असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. संसार सोहळे भोगिती सकळ भक्ता त्याचे बळ विठोबाचे. भय चित्ती धाक न मनिती मनी भक्ता चक्रपाणी संभाळीत. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग भक्ताशी श्रीरंग सर्व भावे. नवती ते मुक्त आवडे संसार देव त्यांचा भार सर्व वाहे. तुका म्हणे देव भक्ता वेळाईत भक्त ते निश्चिंत त्याची याने. हां, संसार सोहळे भोगिती सकळ भक्ता त्यांचे बळ विठोबाचे. भक्तांचं वर्णन केलेलं आहे. भक्त जरी संसारात असले तरीसुद्धा त्यांचा संसारच परमात्मा स्वरूप झालेला आहे. त्यांचा संसारसुद्धा काय, संसार तया गावा गेला साता पांडवा होनी ठाकी आघवा मोक्षाचाची. किंवा अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून. या भक्तांचा जो संसार असतो तो सुद्धा परमार्थरूप झालेला असतो. हां, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देव आणि भक्त दुजा नाही विचार. ही भूमिका तुकाराम महाराज सांगतात. संसार सोहळे भोगिती सकळ. सर्व लोक संसाराच्या बळावर सुखसोहळे भोगतात असं लिहिलं आहे. परमपूज्य खंदारकर महाराजांनी अर्थ लिहिला आहे. सर्व लोक संसाराच्या बळावर सुखसोहळे भोगतात. जोग महाराजांनी असा अर्थ केला आहे
की जे भक्त असतात ना संसारातली सगळी सुखं भोगतात, पण ते सांसारिक म्हणून नाही, परमात्म्याचं सुख आहे अशा भावनेने. भक्त जे आहेत त्यांचा सगळा संसार सोहळा झालेला असतो. का? कारण भक्ता त्याचे बळ विठोबाचे, भक्ताच्या पाठीमागं देवाचं बळ असतं. देवच त्यांचा सगळा संसार चालवत असतो आणि म्हणून त्यांचा संसारसुद्धा आनंदरूप झालेला असतो, सुखरूप झालेला असतो. म्हणून संसार सोहळे लौकिक दृष्टीने बाह्यदृष्टीने त्यांच्या जीवनात सगळा संसार त्या ठिकाणी आपल्याला संसारातलं सुखही दिसेल, कारण परमात्मा त्यांच्या मागे उभा आहे. भक्ता त्याचे बळ विठोबाचे. हो हो बरोबर. इकडे लौकिक लोकांमध्ये अज्ञानी लोकांचं इंद्रिय आणि विषय सेवन, परंतु त्यांना भक्तांना सगळा परमात्माच झालेला आहे आणि त्यामुळे जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. आणि म्हणून ते संसार जरी करत असले तरीसुद्धा त्यांचा परमार्थच कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या बोधावरती असतात. हां तेच पुढंच आलं आहे. हां हे काय पुढचंच चरण आहे. भय चित्ती धाक न मनी ती मनी, नाही त्याच्या खालच्या अभंगात आहे, त्याच्या खालच्या अभंगात बरोबर आहे. हां भय चित्ती धाक न मनी ती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळे. भय त्यांच्या चित्तामध्ये भय नाही, कोणाचा धाक नाही, मनामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चित्तात भय नसतं, धाक नसतो आणि नाही चित्तात भय नाही आणि मनात धाक नाही, असं घ्या. एक भक्ता चक्रपाणी सांभाळीत, त्यांना चक्रपाणी सांभाळीत असल्यामुळे त्यांना कोणाचं भयही वाटत नाही, धाकही वाटत नाही. प्रल्हादजींना हिरण्यकश्यपूने अनेक प्रकारे मारण्याचे प्रयत्न केले, त्यांना भीतीही वाटत नव्हती आणि धाकही वाटत नव्हता. तर हिरण्यकश्यपू म्हणायचं, का रे तुला माझी भीती वाटत नाही का म्हणे. साप सोडले, कुठं हत्ती सोडला, वरून फेकून दिलं. म्हणजे भीती आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे. कारण मला ते हत्ती दिसतच नाही असं म्हणतात. ते प्रल्हादजींना हत्ती दिसायचा नाही, ते देव दिसायचा. आणि त्या हत्तीला प्रल्हादजी दिसत नव्हते, खाली सिंह दिसायचा. म्हणजे अशा पद्धतीने सर्वत्र परमात्मा आम्हाला दिसत असल्यामुळे भक्ता चक्रपाणी सांभाळीत, पापपुण्य त्यांचे धरून शके अंग, भक्ताशी श्रीरंग सर्व भावे. पापपुण्य त्यांचे धरून शक्य अंग, त्यांचं शरीर जे आहे किंवा मन आहे तो त्याला पापपुण्य ते अंग धरत नाही, त्याचा स्पर्श होत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पापपुण्य अंगा. परंतु इथे भक्त आहेत बरं काय, भक्ताशी श्रीरंग सर्व भावे. भक्त जे आहेत ते श्रीरंगाचं चिंतन करतात. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद मग गोविंद ते काया. परमात्मा स्वरूप ते झालेले आहेत, भगवत स्वरूप ते झालेले आहेत आणि म्हणून पाप आणि पुण्य त्यांना लागत नाहीत. नवती ते मुक्त आवडे संसार, देव त्यांचा भार सर्व वाहे. महाराजांनी या ठिकाणी लिहिलेले, काही लढीवाळ भक्त श्रीपुत्रादी परिग्रहातून मुक्त झालेले नसतात, उलट त्यांना संसार आवडतो, पण देव त्यांच्या संसाराचाही सर्व भार वाहतो. जोग नवती ते मुक्त आवडे संसार, देव त्यांचा भार सर्व आहे. म्हणजे ते परिग्रहातून सुद्धा मुक्त नसतात, मुलं बाळं सगळं त्यांना आवडतं आणि सगळा त्यांचा कुटुंबाचा वारसुद्धा देव सांभाळतो, असं परमपूज्य महाराजांनी लिहिलं आहे. जोग महाराजांनी असं लिहिलं आहे की त्यांना मुक्ती आवडत नाही.
संसार आवडतो घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरणसेवा साधावया, असा अर्थ लिहिला जोग महाराजांनी. की त्यांना त्या ठिकाणी मुक्त व्हावं असं वाटत नाही, कारण परत परत देवाची सेवा करावायची इच्छा असते. त्यामुळे ते नवती ते मुक्त आवडे संसार, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला त्यांना आवडतं. मोक्षपद तुच्छ केले या कारणी आम्हा जन्म घेणे किंवा घेईन मी जन्म यासाठी देव त्यांचा भार. आणि आल्यानंतर ते म्हणतात ना, गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. मुनिमुक्त झाले भिने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. तुका म्हणे देव भक्ता वेळाईत भक्त ते निश्चिंत त्याची याने. तो देव वेळ प्रसंगी भक्तांना सहाय्य करीत असतो वेळाईत, वेळेवर. आणि म्हण भक्त ते निश्चिंत त्याचे. आणि भक्त मात्र निश्चिंतपणे आपलं आम्ही गावे नाम तिशी करणे त्याचे काम. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. काय जैसा गर्भगोळ उद्यमाते पै सर्व भावे उखिते जेवपले मज चित्ते. जैसा गर्भगोळ उद्यमाते. हो, हे आपलं सगळं देवावर सोपून निश्चिंतपणे. हो, त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन. आणि अर्जुन महाराज निश्चिंतपणे झोपलेले होते. देव उठवायला गेले, म्हणले अरे उठ उठ अर्जुना, कशाला उद्या निष्पांडवी पृथ्वी करील असं प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. म्हटले मला काय काळजी करायची गरज नाही, काळजी करायची तू कर, काय करायची. म्हणजे ते निश्चिंत असतात. तुका म्हणे देव भक्ता वेळाईत भक्त ते निश्चिंत त्याचेने. ते निश्चिंतपणे त्याच्यावर भार सोडून त्या ठिकाणी राहिलेल्या. तुका म्हणे घालू तयावरी भार वा वा संसार देवापे. वास्तविक पाहता देव आणि भक्त दोन्ही वेगळे जरी दिसले तरी एकच परमात्मा तत्व. तोच भगवान परमात्मा देव झालेला आहे, तोच भगवान परमात्मा भक्त झालेला आहे. आणि ही सगळी देवाची काय चाललेली लीला आहे हे तुकाराम महाराज पुढच्या अभंगातून सांगतात. देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे. देवाच्या बाबतीमध्ये अवताराची संकल्पना आहे. भगवान परमात्मा काय करतो, अवतार धारण करतो. काय परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. आणि भक्ताशी संसार, भक्त मात्र त्या ठिकाणी जन्मलेले दिसतात. भगवान परमात्मा आपल्या भगवंताच्या देवाच्या जन्माला अवतार म्हणतात आणि भक्ताच्या जन्माला संसार म्हणतात. पण दोहीचा विचार एकपणे. इथे लिहिले दोघाचे तात्पर्य एकच आहे. जोग महाराजांनी असं लिहिलं आहे की दोन्ही जे आहेत ना ते धर्माकरताच आलेले असतात. आणि दोन्हीचा विचार एकपणे असा एक अर्थ आहे परमात्मा तत्व एकच. तेच परमात्मा तत्व या ठिकाणी माया उपाधी लागली आणि म्हणून ते ईश्वर भावाला प्राप्त झालेलं आहे. आणि तेच परमात्मा तत्व इकडे दया उपाधी लागली म्हणून त्याने तिथे आपण जन्म असं म्हणतो. पण जन्म जरी असं म्हटलं, इकडं अवतार जरी म्हटलं तरीसुद्धा हे सुद्धा जन्माला आले तरी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त परमात्माच आहेत. आणि हे जरी अवताराला आले तरी नित्यमुक्तच आहेत. हे जरी जन्माला आले तरीसुद्धा ते आपल्या बोधातच असतात, नित्यमुक्तच असतात. दोहीचा विचार एकपणे. भक्ताशी सोहळे देवाचे या. मग येतात कशाला मग दोन्ही एकच आहेत तर ते म्हटले सोहळे. भक्ताशी सोहळे देवाचे या अंगे. भक्ताला सोहळा होतो, सुख सोहळा होतो. देवामुळे भक्तांना सुख सोहळे भोगता येतात. हो, देवाला मग जन्माष्टमीचा सोहळा करा, गाये नाचे उडे, आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. देवाचं रूप पाहता येतं, देवाचं गुणवर्णन करता येतं, देवाच्या छंदात नाचता येतं, देवाचं भजन करता येतं. हे देवाचे सोहळे. भक्ताशी सोहळे देवाचे या अंगे. देव त्या ठिकाणी सगुण रूपाने आला म्हणून भक्ताला सोहळा करता येतो. आणि देव त्यांच्या संगे सुखभोगी. आणि देवाला सुद्धा त्या ठिकाणी भक्त आले म्हणून देवाला सुख भोगता येतं. संतांचे सुख झाले या देवा, मनवनी सेवा
तो पहावा हे डोळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचेनी लीला कमळे, हो तया संघाचेनी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. म्हणून देव त्यांच्या संगे सुखभोगी. देवाला सुद्धा भोगायचं जर असेल, सुखरूपता आहे, पण सुखाचा भोग जर पाहिजे असेल तर मग तो देव होतो आणि हे काय होतात, भक्त होतात. तो अवतार धारण करतो, हे जन्म धारण करतात, पण दोहीचा विचार एकपणे. देवे भक्ता रूप दिलासे आकार. देवाने भक्ताला रूप दिलंय, आकार दिलाय आणि भक्ती त्याचा पार वाखाणीला. आणि भक्ताने मात्र देवाला देवाने भक्ताला नामरूपे दिलेली असतात आणि भक्ताने देवाला आकार देऊन त्यांचा अपार महिमा वर्णिलेला असतो. देवे भक्ता रूप दिलासे आकार. देवानेच त्या ठिकाणी भक्तांना सुद्धा त्या ठिकाणी नावारूपाला आणलेलं आहे. म्हणजेच देवाच्या इच्छेनेच भक्तांचा सुद्धा जन्म आहे. आणि भक्ती त्याचा पार वाखाणीला. भक्त काय करतात, देवाचा महिमा वर्णन करतात, देवाची कीर्ती गातात. एका अंगी दोघे झाली हे निर्माण, देवभक्तपण स्वामी सेवा. एकाच अंगातून हे दोन्ही निर्माण झालेले आहेत, एकाच ब्रह्मस्वरूपातून हे दोन्ही निर्माण झालेले आहेत. देव भक्तपण, स्वामी आणि सेवा. देव ब्रह्मरूपच आहे, भक्त ब्रह्मरूपच आहे. देवसुद्धा ब्रह्मरूप आहे, भक्त पण ब्रह्मरूप आहे, स्वामी ब्रह्मरूप आहे, सेवकसुद्धा काय आहे, ब्रह्मरूपच आहे. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव, देव भक्त. म्हणून इथे तुम्ही भिन्न भाव धरू नका. जो भक्त आहे तोच देव आहे, देव आहे तोच भक्त आहे. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. इथून पुढच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. हुंबरती गाय तयाकडे कान, कैवल्य निधान देऊनी ठाके. गोपाळांची पूजा उच्चिष्ट कवळी, तेने वनमाळी सुखावला. चोरोनिया खाय दूध दही लोणी, भावे चक्र पाणी गोविला तो. निष्काम तो झाला कामाशी लंपट, गोपिकांची वाट पाहत बैसे. जगदानी इच्छी तुळशी एकदळ, भावाचा सकळ विकेला तो. तुका म्हणे हेचे चैतन्य सावळे, व्यापुनी निराळे राहिलेसे. हुंबरती गाय तयाकडे कान, कैवल्य निदान देऊनी ठाके. मोक्षाचं निधान असलेला भगवान गायी चारण्याकरता वृंदावनात जात होता, तेव्हा एखादी गाय जर हुंबरली म्हणजे तिच्या शब्दाकडे कान देऊन उभा राहत असे, असा अर्थ परमपूज्य खंदारकर महाराजांनी लिहिलेला आहे. जोग महाराजांनी थोडासा अर्थ वेगळा केला आहे, पाठभेद आहे बरं का. जोग महाराजांचा अर्थ असा आहे, हुंबरती गाये तयाकडे कान, कैवल्य निधान देवनी ठाके. म्हणजे एखादा भक्त जो आहे, भक्त असेल तो त्या ठिकाणी गायला लागला. गाये पाठ घेतला आहे महाराजांनी जोग महाराजांच्या गाथेमध्ये. एखादा भक्त जर गायला लागला, हुंबरणी शब्दाचा अर्थाने कसंही गायला लागला. हो, काय काय लोक गातात का हुंबरतात तेच कळत नाही. तसा हुंबरला पण भावाने. तयाकडे कान, भगवान परमात्मा त्याच्याकडे कान देतो आणि कैवल्य निदान देऊन त्याला मोक्ष देऊन टाकतो, असा अर्थ जोग महाराजांचा आहे. आणि इथे जो खंदारकर महाराजांनी अर्थ केला आहे तो असा केला आहे की एखादी गाय देवाकडे त्या ठिकाणी पाहून हुंबरली तर भगवान परमात्मा काय करतो, त्या गायीकडे पाहतो. म्हणजे ती गायसुद्धा भक्त आहे. ती गाय म्हणजे काय सामान्य नाही. भागवतात असं आलं आहे, ते पक्षी जे आहेत त्या गोपिका वर्णन करत असताना वेणुगीतामध्ये असं आलं आहे, गोपिकांना सर्व ठिकाणी भक्त दिसायचे. आपल्यासारखंच प्रेम जगात सगळे देवावर करतात असं वाटायचं. तर त्या म्हणायच्या ह्या हरणी आहेत ना, ह्यासुद्धा किती देवावर प्रेम करतात, ह्या गायीसुद्धा देवावर किती प्रेम करतात. ते म्हणले पक्षीसुद्धा आहेत, हे पक्षी नाहीत म्हणले, हे मोठे मोठे ऋषी मुनी आहेत
आणि देवाचं दर्शन व्हावं म्हणून ते पक्षी झालेले आहेत. अशा पद्धतीने ह्या गायीसुद्धा भक्त असल्यामुळे हुंबरती गाय तयाकडे कान कैवल्य निदान देऊन ठाके. गोपाळाची पूजा उच्चिष्ट कवळी तेने वनमाळी सुकावला. आता ते गोपाळ जे आहेत ते पूजा करायचे देवाची. कशाने? पूजा केल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचे? उच्चिष्ट कवळी, आपलं उष्ट देवाला खाऊ घालायचे. तेने वनमाळी सुकावला, आणि त्याने परमात्मा काय व्हायचा? सुखी व्हायचा. जोगमाराजच्या गात्यात असं लिहिलं आहे, गोपाळाची पूजा, भगवान परमात्मा गोपाळाची पूजा करतात. आणि उच्चिष्ट कवळी, त्या असा अर्थ केला आहे. गोपाळांची भगवान परमात्मा पूजा करतात. उच्चिष्ट कवळी, आणि त्यांचं जे उच्चिष्ट आहे, कवळ म्हणजे घास, तो त्या ठिकाणी भगवान परमात्मा घेतात आणि त्याने वनमाळी सुखावला. चोरोने आ खाय दही दूध लोणी. वास्तविक पाहता भगवान परमात्म्याला चोरायची काहीच गरज नाही, परंतु शुकाचार्यांनी शब्द वापरलाय कल्पितैस्तेय योगे. कल्पितैस्तेय योगैही, स्थेय योग केला भगवंताने. चोरी हा सुद्धा योग आहे म्हणे तिथे. म्हटले जसे कर्मयोग आहे, हटयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, तसा हा स्थेय योग आहे म्हटले. तर त्यांनी असं लिहिलं की कर्मयोग, ज्ञानयोग, हटयोग हे तोमपद प्रधान आहेत. तोमपद प्रधान म्हणजे ह्याच्यात आपणच सगळं करायचं आणि त्याला प्राप्त करायचं. हा जो योग जो भगवंतांनी केलेला आहे हा तत्पद प्रधान आहे. याच्यात आपण काय करायचं नाही, आपण काहीच करायचं नाही. म्हणजे देवाचं नामस्मरण चिंतन करुणा भाकत राहायची, त्याने बाकी सगळं करायचं. अज्ञान घालवायचं त्याने, बाकीचं सगळं त्याने. योगक्षेमाची चिंता करायची देवाने. म्हणून चोरोन्या खाय दही दूध लोणी, भगवान परमात्मा चोरून त्या ठिकाणी दही दूध लोणी खात होते. चित्त चोरी येली नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुडध्वजे. भावे चक्र पाणी गोविला तो. भावामुळे भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोविला गेलेला आहे, गुंतला गेलेला आहे. भावाने तो बांधला गेलेला आहे. गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्मा. निष्काम तो झाला कामाशी लंपट. वास्तविक पाहता भगवान परमात्मा काय? निष्काम आहे. हो, श्रीकृष्णाचा स्मरता काम, स्वयं योगी होती निष्काम. पुढं काय? हो, ऐसे अपार कर्म आचरल्या म्हणतात. देव आणि ब्रह्मचारी, ब्रह्म आणि चोरी करी, श्रीपुत्र कलत्र आणि व्यभिचारी, हेही परी दाखविले. नाथ महाराज म्हणतात भगवंतांनी भोगातूनच योग दाखवला. तर निष्काम आहे भगवान परमात्मा. परब्रह्म निष्काम, त्याला कुठली काम नाही. तो असंग आहे, तो आत्माराम आहे, तो नित्य तृप्त आहे, म्हणून तो निष्काम आहे. आणि असा असताना सुद्धा झाला कामाशी लंपट. त्याच्या अंतःकरणात कामना निर्माण झाली, चोरीची म्हणा, गोपाळांच्या बरोबर जायची, खेळायची म्हणा. गोपिकांची वाट पाहत बैसे. गोपिकांची तो काय होतो? वाट पाहत बसतो. कशामुळे? प्रेमामुळे बरं का. भरीला उलंडोनी रीता करी घट, मीस पानियाचे गोविंदाची चट. चाले उसंतोनी झडझडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीटो, चाळा लावेला गोप गोपीनाथे. भगवंतानी गोपिकांची वाट पाहत बैसे, याला प्रमाण पाहिजे हो आपल्याला. भगवान वाट पाहत बसतो. जगदानी इच्छी तुळशी एक दळ. हा जगाला दान देणार आहे, पण एका तुळशी दळाची इच्छा करतो. आणि भावाचा सकळ विकला तो काय आहे? प्रेमाने स्वतःला विकून टाकतो भक्ताला. जिथे भाव असेल तिथं तो काय जातो? विकला जातो. ते चरण आहे ना काय, सत्यभामादान करी नारदाशी, तो मज कळला व ऋषिकेशी. तुळे घालिता व नय कनक राशी, समतुके एक पान तुळशी हो. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सत्यभामेने नारद महर्षींना भगवंताला दान केलं
नारद महर्षींनी सांगितलं, देवाच्या मोबदल्यात तेवढं भार सोनं दिलं तर मग मी देवाला परत देतो. पण सगळं सोनं घातलं तरी देव तुलले नाहीत. शेवटी रुक्मिणी साहेबाकडे गेले सगळे. रुक्मिणी साहेबांनी एक तुळशीचं पान टाकल्याबरोबर ते पारडं वर गेलं, भगवान खाली. म्हणजे भगवान परमात्मा एका भावाने एका तुळशीच्या पानाची इच्छा करतात. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. म्हणजे जगदानी तुळशी एक दळ, भावाचा सकळ विकला तो. तुका म्हणे हेची चैतन्य सावळे, व्यापून निराळे राहिले. सावळं असलेलं हे चैतन्य सगळीकडे त्या ठिकाणी व्यापून राहिलेलं आहे. पुढचा अभंग. वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा, काय होती मज चाड एवढी करावया बडबड. ब्रह्मसंतर्पण लोकी करावे कीर्तन, निमित्ताचा धनी तुका म्हणे नेने कोणी. पांडुरंगा देवाला त्या ठिकाणी विनंती करतात, प्रार्थना करतात, माझे एवढं महत्त्व तुम्ही का वाढवलं. वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा, काय होती मज चाड एवढी करावया बडबड. मला ती काही इच्छा होती का, परंतु माझी इच्छा नसताना, बडबड करण्याची इच्छा नसताना सुद्धा माझ्या मुखातून तुम्ही एवढं त्या ठिकाणी अभंग बाहेर काढले, माझ्याकडून करून घेतलं तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात, काय होती मज चाड, माझी काही इच्छा नव्हती. भगवंतांनी नामदेव महाराजांना घेऊन भगवान परमात्मा तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. किंवा भगवान परमात्माच मला बोलवतोय असं प्रमाण, अशी परमात्माच मला बोलवतोय. आपल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत शिवानी हित आपण प्रमाण म्हणून चालो. म्हणून काय होती मज चाड, मला काय एवढी इच्छा होती का, एवढी करावया बडबड, एवढी सगळी बडबड मी केली. पण हे सगळं तुम्ही करून घेतले महाराज. वास्तविक पाहता आणि याच्यामुळे माझं सगळं महत्त्व वाढलं आहे. पण महत्त्व जरी वाढलेलं असलं, माझ्या मुखातून जरी एवढे अभंग आले जरी असले, तरीसुद्धा मी शेवटचा चरण महत्त्वाचा आहे. निमित्ताचा धनी तुका म्हणे नेने कोणी. खरा निमित्ताचा धनी जो आहे, निमित्त मला निमित्त करून सगळं करून घेणारा जो आहे त्याला कोणी जाणत नाही. मला मात्र माहिती आहे तो काय आहे, परमात्मा आहे. मधलं एक चरण राहिलं, ब्रह्मसंतर्पण लोकी करावे कीर्तन. आणि हे ब्रह्मसंतर्पण करावं, लोकांमध्ये कीर्तन करावं, एवढी तरी माझी काही शक्ती होती का, माझी काही इच्छा होती का. पण नाही. ब्रह्मसंतर्पण शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण भोजन. पण इथे ब्रह्मज्ञानाचं भोजन, हे गाथा म्हणजे काय, एक प्रकारचं ब्रह्मसंतर्पणच आहे. आणि कीर्तन मी केलेलं एवढं मोठं, ब्रह्मसंतर्पण असलेलं कीर्तन म्हणा, किंवा गाथ्याच्या रूपाने ब्रह्मसंतर्पण, आणि आणखीन लौकिकामध्ये आणि कीर्तन केलं देवा तुझं मी. त्याच अभंगावर, एकेका अभंगावर केलेलं कीर्तन, हे सगळं मी केलं. पण हे मी केलं नाही, तुम्ही विनाकारण माझं महत्त्व वाढवलेलं आहे. निमित्ताचा धनी तुका म्हणे नेने कोणी. वस्तुस्थिती कोणाला माहीत नसल्यामुळे लोक तुला सोडून देतात आणि माझंच महत्त्व गातात. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले असं म्हणतात, परंतु हे मी केलं नाही देवा, हे सगळं कोणी केलेलं आहे, तुम्ही केलेलं आहात. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. पुराणाशी वाड श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या अभंगातून देवाचा यथार्थ परिचय करून देतात। भक्ती करत असताना जाणून केलेली जी भक्ती असते ती फलद्रूप होत असते। देवाला आवडणारा जर भक्त कोण असेल तर देवाची जाणून भक्ती जो करतो तो देवाला आवडतो। काय ज्ञानी तू आत्मैव मे मतम भगवान परमात्मा म्हणतात। चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थाती ज्ञानीच भरतर्षभ तेषाम ज्ञानी नित्युक्त एक भक्तिर्विशिष्यते म्हटलंय। मीच करी वालोबे असा ज्ञानी ऐकू। म्हणून देवाला जाणून देवाची भक्ती करायची। कसा आहे परमात्मा, कुठे आहे परमात्मा, काय करतो तो परमात्मा। तुकाराम महाराजांना कोणीतरी म्हटलं असेल, काय त्या पांडुरंगाची भक्ती करता, त्या पांडुरंगाची भक्ती करून काय तुम्हाला मुक्ती मिळणार आहे का, त्या दगडाच्या देवाची भक्ती करून तुम्हाला काय मुक्ती मिळणार आहे का, असं कोणीतरी म्हटलं असेल। तुकाराम महाराज म्हणले, तुला माहिती का तो कोण आहे। आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे। तो परमात्मा काही सामान्य नाही, तो आनंद स्वरूप आहे। दुःखाच्या सापेक्ष सुख शब्द येतो। आनंद शब्दाचा अर्थ काय आपल्याकडे चिंतन आपण करतो। मोद, प्रमोद, हर्ष आणि आनंद सांगितलेला आहे, बरोबर ना। हर्ष, मोद, प्रमोद आणि आनंद। प्रिय, मोद, प्रमोद, हर्ष आणि आनंद। वस्तू एखादी पाहिल्यानंतर मनामध्ये जी वृत्ती तयार होते तिला हर्ष म्हणायचं। वस्तू मिळाल्यानंतर मोद, वस्तू उपभोगल्यानंतर प्रमोद, आणि आपल्यासारखी वस्तू दुसरीकडे नाही असं पाहून वस्तूचा उपभोग घेताना हर्ष। आणि आनंद म्हणजे काय, आनंद ही मनाची निस्तरंग अवस्था। किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे ते तजे होय तया नाम सुख आनंदो ब्रह्मेती व्यजानात। ब्रह्मरूपता प्राप्त होणं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं हा खरा काय आनंद आहे। म्हणून परमात्मा जो आहे आनंद रूप आहे, अद्वय आहे। हा आनंद कसा आहे, अद्वय आहे। काही लोक आनंद हा गुण मानतात, आनंद हा परिच्छिन्न मानतात, आनंदामध्ये सुद्धा भेद मानतात। परंतु ह्याच्यामध्ये सगळ्या शास्त्रकारांचा विचार सांगता येतो। हे जे आनंद, अद्वय, नित्य आणि निरामय, याचं जर आपण काय म्हणतात त्याला लक्षणं करायला लागलो, आणि त्याला एक पारिभाषिक शब्द आहे, परिष्कार करणं का काय म्हणतात। हां, नाही, हे पद का आलंय, ते पद का आलंय, परीक्षा। हां, तर आनंद, अद्वय शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये स्वगत, सजातीय, विजातीय भेद नाही, बरोबर ना। अद्वितीय आनंद आहे तो। एकम एव अद्वितीयम म्हटलेलं आहे। एकम शब्दाने स्वगत भेद नाही सांगितलं, एव शब्दाने सजातीय भेद नाही सांगितलं, आणि अद्वितीय शब्दाने विजातीय भेद परमात्म्यामध्ये नाही। परमात्मा निरवयव आहे म्हणून त्याच्या ठिकाणी सजातीय स्वगत भेद नाही। परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा नाही। जे जगत आहे ते सगळं प्रातिभाषिक आहे, आणि प्रातिभाषिक पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो। पदार्थ नाहीच, एक परमात्माच आहे, आणि याला निरपेक्ष एक असं म्हणतात। असा परमात्मा आहे म्हणून त्याला अद्वैतही म्हटलं नाही, अद्वय म्हटलं आहे। द्वैताच्या सापेक्ष अद्वैत शब्द असतो। अद्वय आणि नित्य आहे तो, अविनाशी। निरामय म्हणजे रोगादी दोष रहित असा तो आहे। असा असलेला परमात्मा म्हणजेच ब्रह्म आहे। ब्रह्मच असं आहे बरं का। आनंद रूप आहे, अद्वय रूप आहे, नित्य आहे, निरामय आहे। जे ब्रह्म आहे ते ब्रह्म, ते म्हणजे आम्हाला ब्रह्म वगैरे काय माहिती नाही। मग तुकाराम महाराज म्हणतात, जे का निज ध्येय योगी यांचे, जे योगी आहेत ना
ते ज्याचं ध्यान करतात. योगिया मुनिजना ध्यानी जे सुख आसनी शयने, किंवा योगियांचे ब्रह्मशून्य, योगी ज्या आत्मस्वरूपाचं ध्यान करतात, निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे तेच, त्याचंच ध्यान योगी आत्मरूपाने करतात, आहे की नाही. निजानंद हे पै ब्रह्म ऐसे जानती योगी वर्म. पण योगी फक्त आत्मरूपाचं ध्यान करतात, हा आत्माच ब्रह्मरूपाने आहे हेही कळावं लागतं. तो निर्गुण निराकार आहे, व्यापक आहे, ब्रह्म आहे, तोच आत्मा आहे. आणि असं असलेलं जे आत्मस्वरूप आहे ते हे समचरण साजिरे विटेवर, आणि तोच परमात्मा सगुण साकार होऊन विटेवर काय झालेला आहे, उभा राहिला आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले. भगवान परमात्मा त्या ठिकाणी ते हे समचरण, भगवान परमात्म्याने समान चरण धारण केलेले आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, सुंदर असं रूप धारण केलेलं आहे. विटेवर परमात्मा राहिलेले आहेत. पहा भीमातिरी विठ्ठल रूप, ते भीमातीरावर असलेलं, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बायल्या 16,000 रे. पहा भीमाती, तिथं भीमातीरावर जाऊन हे विठ्ठलाचं रूप आहे. विठ्ठल शब्द वापरला आहे. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठल. हे ज्ञानशून्य लोक आहेत, मूढ लोक आहेत, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे, अशांसाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. पहा भीमातीरी, त्या भगवान परमात्म्याला जाऊन तुम्ही पहा, त्याचं तुम्ही दर्शन करा. पण दर्शन करत असताना कोण आहे ते असं दर्शन करा, तो ब्रह्मरूप आहे, तोच आत्मा आहे माझा आणि तोच परमात्मा आहे, असं दर्शन करा, तर विशेष आनंद येईल. त्या परमात्म्याला जाणून जर दर्शन केलं तर तुम्हाला अपरोक्ष साक्षात्कार होईल. कारण तोच आत्मरूप असलेला परमात्माच समोर माझ्या उभा राहिलेला आहे. पुराणाशी वाढ, हो, श्रुतीने नती पार, पुराणामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. पण पुराणांनी किती जरी वर्णन केलं तरी पुराणं वर्णन करायला कमी पडतात. पुराणापेक्षा तो मोठाच आहे, वर्णनातीतच आहे. म्हणून पुराणाशी वाढ, 18ही पुराणे हर्षी गाते, श्रुतीने नती पार, श्रुतीसुद्धा त्याचं वर्णन त्या ठिकाणी करू शकले नाहीत. वेदवानोनी तवची चांग, जव न देखे तुझे अंग, मग आम्हा तया मोग एक पांती, श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदो रे. श्रुतीसुद्धा अतद्व्यावृत्तीने वर्णन करतात. परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन श्रुतीसुद्धा करू शकत नाही. जैसे न सांगणेवरी बाळापती शिरूप करी, बोल नेमालेपणे विवरी अचर्चाते. असा नाही, कार्य नाही, कारण नाही, असं 2 वेळा वर्णन केलं आणि श्रुती शांत होतात. असा तो परमात्मा आहे. पण ते झाले साकार, असं असताना सुद्धा काय पुंडलिकरायाची भक्ती असेल. पुंडलिकरांनी काय केलं, त्या भगवान परमात्म्याला साकार केलं. भला भला पुंडलिका मानलाशी जनलोका, कवने काळी सुखा आयशा कोण पावत, नातुडे जो कवना परी, उभा केला विटेवरी, अवघा अनिला परिवार, गोपाळांचे भार. तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणिले. असा परमात्मा जो आहे तो पुंडलिकरायाने काय केला आहे, साकार केलेला आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीने झाला येता, निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. कोणत्याही स्वरूपाचा निश्चय करायचा असेल तर शास्त्रामध्ये श्रुती, स्मृती, युक्ती आणि संतांचा अनुभव सांगावा लागतो. तसं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं, परंतु याला काही प्रमाण आहे का? प्रमाण सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, पुराणाशी वाढ श्रुतीने नती पार. परमात्म्याच्या स्वरूपाचा निर्धार करण्याकरता हे परमात्म्याचं आम्ही जे वर्णन केलं आहे
हे पुराणामध्ये सुद्धा केलेलं आहे, श्रुतीने सुद्धा परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. आणि आणखीन संतांचा अनुभव आहे का? म्हणजे तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात. सनकादिक मुनी जे आहेत श्रेष्ठ असलेले सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार, ते सुद्धा ज्याचं ध्यान करतात ते आमचे कुळदैवत, तेच आमचं कुळदैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्तगोत्त विठ्ठल विठ्ठल पुण्यपुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे, ते आमचं भगवान परमात्मा कुळदैवत आहे. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी भरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. ते आमचं कुळदैवत आहे. तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सर्वांनी काय करा, त्याचं ध्यान करा, चिंतन करा. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरिविठ्ठल. या ठिकाणी सद्गुरु जोग महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा गाथ्याचा अर्थ केला. आणि वैकुंठवासी परमपूज्य खंदारकर महाराज गुरुवारी मारुती बाबांजवळ असं म्हणत असत, महाराजांनी अर्थ केला म्हणून आम्हाला काय अर्थ लिहिता आला म्हणे. महाराजांनी जर अर्थ केला नसता, गीतेचा अर्थ करणं, ज्ञानेश्वरीचा अर्थ करणं थोडंसं सोपं आहे. गीतेच्या श्लोकाचा आपल्याला आधार असतो. परंतु इथे कुठलाही आधार नसताना सुद्धा सद्गुरू जोग महाराज डोंगरावर राहिले काही दिवस, असं वर्णन केले चरित्रामध्ये. आणि फक्त भिजवून चणे खायचे, भिजवून ते धान्य खायचे. आणि असं करत करत अनुष्ठान करून जोग महाराजांनी या गाथ्याचा अर्थ केला. पहिला अर्थ जोग महाराजांनी केला, नंतर खंदारकर महाराजांनी केला, अनेक महापुरुषांनी केला, गुरुवारींनी आपल्याला सांगितला. त्याचा अर्थाचंच थोडंसं अनुचिंतन करत करत आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य आहे ते सगळं गुरुवार्यांचं आहे. आणि जे थोडंसं अयोग्य असेल ते मात्र आपल्या बुद्धीचे दोष आहेत, त्याच्यात आपण सुधारणा केली पाहिजे. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. निरंजनी वना गेली साजणी. निरंजनी वना गेली साजणी. निरंजनी वना गेली साजनी. तेने निर्गुणे माझे मन वेधियले वो. तेने निर्गुणी वेधिले ओ. तेने निर्गुणे माझे मन वेधियले वो. तेने निर्गुणे माझे मन वेधिले ओ. सुखाची अति प्रीती झाली गे माये. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी. श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये. 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 सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मे. सुखाची अति प्रीती
झालीसे ब्रह्मी सुखाची अति प्रीती झालीसे ब्रह्मी सुखाची अति प्रीती झालीसे ब्रह्मी बाप रखुमा देवी वरो सहज सावळा बाप रखुमा देवी वरो सहज सावळा बाप रखुमा देवी वरू सहज सावळा बाप रखुमा देवी वरू सहज सावळा निर्गुणी विसुरा दावी लागे माये निर्गुण विसुरा दावी लागे माये निर्गुणी विसुरा दावी लागे माये निर्गुणी विसुरा दावी लागे माये सुखाची अति प्रीती झालीसे ब्रह्मी सुखाची अति प्रीती झालीसे ब्रह्मी सुखाची अति प्रीते झालीसे ब्रह्मी व्यवस्थित सुखाची अति प्रीती झालीसे ब्रह्मी श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये श्री गुरु निवृत्ती मुनी झाली गे माये श्री गुरु निवृत्ती मुनी झाली से माये सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी सुखाची अति प्रीती झाली से ब्रह्मी सुखाची अति प्रीते झाली से ब्रह्मी ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय तुकाराम महाराज सद्गुरु की जोग जोग महाराज. महाराज की जय पुढील सत्र बरोबर 4:49 59 मिनिट